नमस्कार, मी विद्या शेळके। आज चालले होते मी माझ्या आईला आणि वडिलांना घेऊन गुटीगतपुरीच्या SMBT हॉस्पिटलला। नाश्ता वगैरे केला आणि लगेच पोहोचलो आम्ही समृद्धीनी महामार्गाने SMBTला। SMBTला जात असताना आम्हाला असं भरपूर वेळेस होतं की आम्ही खरंच आज होईल, आज ट्रीटमेंट होईल, उद्या होईल, पण डॉक्टर गेलो, डॉक्टरांनी परत नेक्स्ट तारीख दिली, 2 तारखेला पुढच्या शुक्रवार शनिवारी या म्हणे। त्यानंतर आम्ही परत समृद्धी महामार्गाला लागायला निघालो, कारण की माईला घरी मला उंदरवाडीला ड्रॉप करायचं होतं। त्यानंतर लगेच म्हटलं आधी इकडनं निघूया आणि समृद्धी महामार्गाने सिन्नरला जाऊन CNG भरून मग मला लासो स्टेशनजवळ आईला घरी मळ्यात ड्रॉप करायचं होतं। तर मी आणि आई, वडील आणि माझी मुलीला यासाठी आणलेलं की एक लग्न अटेंड करायचं होतं, पण काही जमलं नाही। मध्येच आधीच्या पप्पांनी कॉल केला आणि सांगितलं मी पण राखीला आलो होतो, तर ते माझं काम आवरलेलं आहे, तर तू मला मुंबईला जाता जाता घेऊन चल आणि आपण परत रिटर्न मुंबईला जाऊया। तर मग लग्नाला अटेंड करायचं कॅन्सल झालं। आरोहीला म्हटलं आता 2-3 दिवसानंतर लगेच आपल्या घरी पण 2-3 कार्यक्रम आहे, त्या फंक्शनला पुन्हा तुला घेऊन येईल। तिचा मूड थोडा ऑफ झाला होता, पण तरीसुद्धा म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आहे। सिन्नरला आलो, CNG पंपावर CNG भरायला गाडी लावली, CNG भरला। परत समृद्धी महामार्गाला लागायच्या आधी म्हटलं जेवणं करून घेऊया। इकडनं U-टर्न घेऊन लगेच एक छान असं हॉटेल लागतं आणि तिथं हॉटेलला गेलो आणि जेवण वगैरे ऑर्डर केलं। छान होतं जेवण, मस्त होतं आणि लगेच म्हटलं जेवण वगैरे फिनिश करून समृद्धी महामार्गाला लागूया। समृद्धी महामार्गाला परत लागलो आणि पुढे लासूर स्टेशनच्या एक्झिटला मला उतरायचं होतं। लासूर स्टेशनचं एक्झिट घेतलं, परत ताईला त्यांना थोडंफार खायला घ्यायचं होतं, घरी वडिलांना बिस्किट वगैरे घ्यायचे होते। खूप सारं असं ड्रायफ्रूट वगैरे सामान मी त्यांना घेऊन दिलं, थोडीफार मटकी वगैरे घेतलं, कारण की आता शेतातले काही हिरवा भाजीपाला निघत नाही बऱ्यापैकी। त्यामुळं मग आरोहीला म्हटलं आईला दाखव आणि कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत ते विचारून लगेचच जाऊ म्हटलं। एकादस होती, साबुदाणा घेतला, खूप सारे बिस्किट घेतले आणि नंतर म्हटलं चला आता यांची शॉपिंग करून झाली, यांची जे काही सामान होतं आईने सांगितलेलं ते सगळं घेऊन झालं आणि म्हटलं आता यांना परत ड्रॉप करते। व्हिडिओ हा याच्यासाठी छोटा बनवला, कारण की माहीत नाही का माझे जेवढे पण मी व्हिडिओज शूट करते ते ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातात। ते जसं मी डाउनलोडिंगला टाकते ते स्टोरेज फुल दाखवते आणि एक ऑप्शन येते की डिलीट, आणि ते डिलीट झाल्यानंतर मला रिस्टोर करता येत नाही आहे। त्यामुळे मागच्या आठवड्यातले कमीत कमी 3-4 व्हिडिओ, 3-4 पॅसेंजर आणि 3-4 पॅसेंजरांचा प्रवास माझ्याकडनं डिलीट झाला। सगळं काही माझ्याकडनं डिलीट झाल्यानंतर मला पुन्हा ते घेता नाही आलं। त्यामुळं बऱ्यापैकी एअरपोर्ट ते संभाजीनगरची एक बुकिंग होती, त्यानंतर शिर्डीची एक बुकिंग होती, अशा खूप साऱ्या बुकिंग मला दाखवायच्या। इतके कष्ट करून, एवढी मेहनत करून मी शूट करते, त्यानंतर ते सगळं डिलीट होऊन जातं। माहीत नाही हा सॅमसंगचा फोन असं काय, खूप दिवसानंतर मी यूज करते, आधीनी घेतलेला होता, त्याचं स्टोरेजच नसतं। ते प्रत्येक वेळेस काहीतरी रिचार्ज करा म्हणतं गुगल आणि मग तुमचं स्टोरेज वाढेल म्हणून, पण मी काही मग रिचार्ज वगैरे करत बसलंही नाही आणि ते जे काही डिलीट झालं ते व्हिडिओ मग सोडून दिले, एवढे मेहनतीने मी काढलेले। हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। मी आई वडिलांना आता ड्रॉप करते आणि निघते मुंबईसाठी। धन्यवाद।